सिटीझन न्यूजच्या सर्व दर्शकांना नमस्कार. पाहुयात आजच्या न्यूज जीके सोबत. जय भीम, नमो बुद्धाय. गंगाखेड तालुक्यातील आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातील जनजागृती मोहीम चॅनलवर गेला सध्या वेळ आला. सर्व बौद्ध बांधवांनी गावागावात पोहोचून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न कृती समितीच्या माध्यमातून सुरू आहे. प्रस्तुत आहे. आता 7 सप्टेंबरच्या मोर्चासाठी किती मोठ्या संख्येने गंगाखेड तालुक्यातील आरक्षण उपवर्गीकरण विरोधात जनजागृती मोहिमेला वेग आला आहे. कांबळे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या माध्यमातून गेल्या महिनाभरापासून तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका, जनजागृती आणि समाज बांधवांशी संवाद साधण्याचे काम सुरू आहे. आगामी 7 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर कृती समितीमधील सामील असलेले 45 सभासद, असंख्य कार्यकर्ते रात्रंदिवस प्रयत्न करीत असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा लढा पक्षविरहित असून समाजाच्या भवितव्यासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले आहे आणि बौद्ध बांधव, समाज बांधवांनी या चळवळीमध्ये सहभागी झाले पाहिजे आणि हा लढा एक पूर्णत्वाकडे घेऊन गेलं पाहिजे. हा लढा तुमच्या आमच्यासाठी नसेल, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आणि आपल्या मुलाबाळासाठी असल्याचे यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या संभाषणातून आणि परिसंवाद आयोजित करून त्यावेळी सांगण्यात आले आहे. अशाच या करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा लढा पक्षविरहित असून समाजाला सोबत घेऊन समाजाच्या कार्यासाठी आणि समाजाच्या एकजुटीसाठी आपण सर्वांनी भविष्यकाळात आणि आजही एकजूट होण्याच्या गरज आहे आणि यासाठीच एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. पाहूया गंगाखेडमधील या जनजागृती मोहिमेचा हा विशेष आढावा. आपला वेळ समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या भावनेतून कृती समितीने सर्व समाज बांधवांना एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या भवितव्यासाठी प्रश्नावर एकत्र येण्याची गरज असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्याभरातील नियोजनातून ते गावागावातील जनजागृतीपर्यंतचा प्रवास हा कार्यकर्त्यांसाठी संघर्षाची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरत असल्याचे दिसून येत आहे आणि हे संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांच्या कामाच्या स्वरूपाहून आपल्याला दिसून येत आहे. हा लढा कोणत्याही पक्षाचा नसून समाजाच्या प्रश्नासाठी आहे. आतापर्यंत ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले आहे त्या प्रत्येकाचेच आम्ही आभार मानतो. आता 7 सप्टेंबरच्या मोर्चासाठीही प्रत्येक समाज बांधवाने वेळ देऊन सहभागी व्हावे हीच अपेक्षा आहे. बातमी आवडली? मग आवाज पोहोचवा. आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा, शेअर करा. तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक शेअर जी सिटीझन न्यूजची ताकद वाढवतो. जी सिटीझन न्यूज सत्याच्या बाजूने.